नमस्कार मंडळी. आज आपण झणझणीत आणि चविष्ट असा चिकनचा रस्सा करणार आहे, ज्याला पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असा. आणि तो कसा करायचा, त्याची प्रोसेस काय आणि पद्धत काय ते आपण पाहूया. सगळ्यात आधी मी असं चिकनच्या दुकानात गेलो होतो, जे की आमचं रेग्युलर चिकनचं दुकान आहे. आणि तिथून मी एक पाऊण किलो म्हणजे अर्धा किलो आणि वर पाव किलो असं चिकन मी घेऊन आलो होतो. सर्वात आधी चिकन असं व्यवस्थित एक 2 पाण्यानं स्वच्छ असं धुवून घ्यायचं. हवं तर तुम्ही चिकनचं असं बारीक पीस पण करू शकता बघा. पण मी नाही केलं. असं मोठं-मोठंच खायला मस्त वाटतं. त्यामुळे मी असं मोठंच ठेवलं होतं. एक 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. कारण की त्या चिकनला जे कोंबड्यांचे पीस वगैरे असतात ते चिटकलेले असतात ना, त्याच्यामुळे 2 ते 3 पाण्यानं असं स्वच्छ असं चिकन धुवून घ्यायचं. आणि धुतलेल्या चिकनमध्ये सर्वात आधी अशी हळद टाकून घ्यायची बरं का. हळद अशी जरा कमीच टाकायची बरं का. जास्त हळद टाकली ना, तर आपण त्या भाजीला असा कडवटपणा येतो आणि ते चिकन खायला असं व्यवस्थित नाही लागत, कडू-कडू लागते. त्याच्यामुळं प्रमाणातच टाकायची हळद. हळद टाकली की वरून टाकायचं थोडं मीठ. मीठ मी जरा जास्तच टाकलं होतं, कारण की नंतर पुन्हा मिठाची गरज नाही पडणार. त्याच्यामुळं मी आधीच मीठ असं जास्त टाकून घेतलं होतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि नंतर आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या यांची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट साधारण एक 2 चमचे याच्यामध्ये अशी टाकून द्यायची. आणि पुन्हा खोबरं आणि कोथिंबीर याचा असा कूट बनवायचा. साधारण एक 2 ते 3 चमचे कूट असा नंतर पुन्हा त्याच्यावरून असं टाकून द्यायचं. आणि एक मसाल्याची पुडी मी असं दातानंच फोडलं होतं बरं का. तुम्ही काय असं करू नका. मी उगा असं मज्जाचा भाग म्हणून केलं होतं. एक कोणत्याही ब्रँडची तुम्ही चिकन मसाल्याची पुडी एक पूर्णपणे फोडून याच्यामध्ये असे टाकू शकता बघा. आणि तुमच्याकडे जर असं दही उपलब्ध असेल तर थोडंसं तुम्ही दही असं त्याच्यामध्ये टाकू शकता. दह्यामुळं मस्त असं भाजीला म्हणजे अशी मस्त चव येते भाजीला. तर ते पण तुम्ही टाकू शकता. नसेल तर काय हरकत नाही, ते तुम्ही स्किप पण करू शकता. नंतर ते पुन्हा सगळं असं हातानंच मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण साधारण एक 1.5 ते 2 तास असं मॅरिनेट करायला ठेवायचं. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी एक 10 ते 15च मिनिटं ठेवलं होतं मॅरिनेट करायला. तर ते चालते, काय हरकत नाही. आणि एक भगोनं गॅसवरती ठेवायचं. भगोनं असं गरम झाली की नाही, त्याच्यामध्ये साधारण मी इथं 2 पळ्या तेल वापरलं होतं बरं का. तुम्हाला जर जास्त तेलकट आवडत नसेल तर तुम्ही कमी पण वापरू शकता. पण कसं असतं माहिती आहे का, नॉनव्हेज म्हणलं की जरा चमचमीतच ते छान लागतं. त्याच्यामुळे 2 पळ्या तेल वापरलं होतं मी. आणि तेल असं चांगलं गरम झाल्यावर का नाही, त्याच्यामध्ये एक चमचाभर असं जिरं टाकायचं आणि एक 2 तमालपत्र टाकायची. तेजपत्ता आपण त्याला म्हणतो. तर तमालपत्र आणि जिऱ्यानं काय होतं माहिती आहे का, मस्त अशी फोडणी पण बसते आणि आपल्या भाजीला मस्त अशी चव पण येते. आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतला होता. त्याला असं बारीक-बारीक असं कापून घेतलं होतं आणि तो पण त्याच्यामध्ये टाकायचा. कांद्याला चांगलं एक 5 ते 6 मिनिटं असं त्याला भाजून घ्यायचं. त्याचा जोपर्यंत असा कलर असा ब्राउनिश होत नाही, असा चॉकलेटी कलर येईपर्यंत त्याला असं मस्तपैकी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आणि कांदा असा व्यवस्थितरित्या असा भाजून घेतल्यावर की नाही, साधारण एक मीडियम आकाराचं टोमॅटो मी घेतलं होतं. त्याला असं बारीक-बारीक असं त्याचे पीस करायचे आणि ते पण त्याच्यामध्ये असं टाकायचं. आणि कांदा आणि टोमॅटो याला चांगलं मस्तपैकी असं तेल सुटेपर्यंत एक 2 ते 4 मिनिटं असं व्यवस्थित परतून घ्यायचं किंवा शिजवायचं त्याला. आणि हो का, ह्या पद्धतीने कांदा आणि टोमॅटोला असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित त्याला असं भाजायचं. आणि त्याच्यावरून नंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं, ते नंतर पुन्हा याच्यावरती असं घालायचं. माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी 10 ते 15 मिनिटंच मॅरिनेट करायला ठेवलं होतं. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 2 किंवा 3 तास किंवा पूर्ण फुल ओव्हरनाईट जरी मॅरिनेट करायला ठेवलं तर पण ते चालतं. जेवढं मॅरिनेट कराल तेवढं ते छान लागतं चिकनचा रस्सा. त्याच्यामुळं करायचं मॅरिनेट, काय हरकत नाही. साधारण 4 ते 5 मिनिट चिकनला अशी फोडणी दिल्यानंतर त्याला असं खालीवर असं परतून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. असं तुम्हाला दिसतं असेल बघा कसं चिकन असं रट शिजते. गॅस असा मिडियमच ठेवायचा, जास्त फुल नाही करायचा. आणि थोडं नॉर्मल पाणी, 1 कपभर पाणी त्या चिकन जे आपण मॅरिनेट केलं होतं त्या भांड्यातच असते टाकून, ते मसाल्याचं पाणी वगैरे त्याच्यात असं टाकून द्यायचं. आणि तुमच्या घरी नॉनव्हेज असल्यावर म्हणजे चिकन किंवा मटण असलं किंवा मासे असले तर कोण करतंय ते मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या घरी तर नॉनव्हेज म्हणलं की मीच करत असतो. आमची जी आई आहे ती चिकन खात नाही, मटण खाते पण चिकन खात नाही. त्याच्यामुळे ती चिकनला हात पण लावत नाही आणि करत पण नाही.
मीच करत असतो. जाऊ द्या, तो झाला ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. आपण रेसिपीकडे येऊया. साधारण एक मोठंसं ताट असं चिकनवरती असं झाकायचं आणि त्याला असं शिजायला ठेवायचं. खूप वेळ नाही झाकायचं. अधूनमधून एक साधारण 2 ते 3 मिनिटाला अधूनमधून असं चेक करायचं. नाहीतर ते चिकन असं शिजून खाली भगोन्याला असं चिकटू शकतं, करपू शकतं आणि ते चिकटलेलं आणि करपलेलं चिकन खायला नाही व्यवस्थित लागत. त्याच्यामुळं असं अधूनमधून चेक करत राहायचं. आणि असं अधूनमधून शिजलंय का नाही ते चेक करण्याचा माझा फेवरेट पार्ट असतो बघा नॉनव्हेज असल्यावरती. व्यवस्थितरित्या असं चिकन शिजल्यावरती नंतर त्याच्यामध्ये पावडर फॉर्ममधले मसाले आपण टाकायचे. मी इथं घरचं काळं तिखट, गरम मसाला आणि थोडं धना पावडर असं टाकलं होतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मसाले टाकू शकता. असं काही नाही, कोणताही मसाला टाकला तर चिकन असं मस्तच लागत असतं बरं का. आणि साधारण 5 ते 6 मिनटं चिकन असं रट असं शिजवायचं जसं तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये आणि त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर तुम्ही सजावटीसाठी टाकू शकता. आणि हो का, ह्या पद्धतीने मी असं चिकनचं ताट वाढून घेतलं होतं बरं का. तिकडं लिंबू आणि कांदा होता, ती होती ज्वारीची भाकरी. लिंबू माझी एक सवय आहे बरं का, लिंबू असं मला नॉनव्हेजमध्ये पिळल्याशिवाय मला खाऊच वाटत नाही, एकदम छान लागतं ते. असं ज्वारीची भाकरी घेऊन असं खायचं आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही नक्की एक वेळ करून बघा आणि नंतर मला सांगा, एक नंबर भन्नाट चव येते आहे.